सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। बकरीद निमित्त शासनाचे विशेष आदेश डावलून धुळे शहरात झालेल्या कथित अवैध गोवंश कत्तलीच्या विरोधात हिंदू गोरक्षक समितीच्या वतीने उपोषण सुरू करण्यात आले होते। मात्र प्रशासनाच्या वतीने या उपोषणाकडे दुर्लक्ष केल्यामुळे शहरातील संतप्त झालेल्या गोरक्षकांनी एकत्रित येत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत विराट मोर्चा काढण्यात आला। यावेळी गोरक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते। धुळे शहरातील गोरक्षक विकास गोमसाळी यांनी बकरीद पूर्वी शहरात झालेल्या कथित अवैध गोवंश कत्तलीचे अवशेष महानगरपालिकेच्या कचरा वाहतूक वाहनांमधून नेले जात असल्याप्रकरणी धुळे मनपाचे आयुक्त नितीन कापडणीस यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या प्रमुख मागणी करीत शहरातून विराट मोर्चा काढण्यात आला। यावेळी गोरक्षकांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की गोवंश कत्तली विरोधात कठोर कारवाईचे निर्देश राज्य शासनाने दिलेले असतानाही मोठ्या प्रमाणात शहरात मोठ्या प्रमाणात गोहत्या करण्यात आली आहे। या सर्व प्रकरणाची गंभीर चौकशी करून धुळे मनपाचे आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी गोरक्षकांनी यावेळी केली आहे। गेल्या अनेक वर्षापासून गो तस्करी आणि गो हत्या या विषयामध्ये हिंदुत्ववादी कार्यकर्ते आणि गोरक्षक धुळे शहर आणि जिल्ह्यामध्ये अविरतपणे आपल्या जीवाची पर्वा न करता कार्य करीत आहे। या वर्षी पहिल्यांदा असं झालं की राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री ज्यांच्याकडे गृह विभागाचा कारभार आहे त्यांनी बकरी ईद निमित्त गोवंशाची कत्तल होऊ नये यासाठी कडक निर्बंध लागू केले आणि एक विशेष GR पारित केला होता। त्या GR ची धूळधाण करत पायमल्ली करत धुळ्यातील मनपा प्रशासनाने गो हत्या झालेल्या ठिकाणून गो तस्करी आणि गो हत्येचे अवशेष विल्हेवाट लावण्याचं काम मनपा प्रशासनातील सर्व ताकद आणि यंत्रणा वापरून केलं। याचं चित्रीकरण विकास गोमसाळे या गोरक्षकाने केलं आणि त्यामुळे सर्व प्रशासनाची झोप उडून गेलेली आहे। यामुळे सर्व हिंदू समाज एकत्र झालेला आहे आणि संबंधित प्रशासन आणि त्याचे प्रमुख महापालिका आयुक्त यांच्यावर कठोर निलंबनाची कारवाई होऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी आणि गोरक्षकांवरील खोटे गुन्हे मागे घ्या आणि ईद निमित्त झालेली गोहत्या जिथून जिथून तुम्ही ते अवशेष गोळा केले तिथे कसून चौकशी करून गृह विभागाने पोलीस विभागाने कसायांवर गुन्हा दाखल करावा आणि योग्य ती कारवाई करावी अशी आमची सगळ्यांची मागणी आहे। जागर जनस्थानसाठी रूपक पिरारी धुळे।